स्त्री कायम किरकिर करत राहते. म्हणजे लड़की के पीछे भागोगे, लड़की पैसे के पीछे भागी. तुम पैसा बचाओ, लड़की तुम्हारे पीछे भागी. कोई नशा तो कोई शौक मारते, चाय का असली मजा पीने वाले ही जानते. काय सांगतो, लग्न झालं मी बायको गेली कोण संपळून तर मी काय. सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर कशात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे चांगले असालच. आजचा वार आहे रविवार. शाळा सुटली, पाठी फुटली. तर मित्रांनो, आता आजचा ब्लॉग जो आहे काय करायला काही सुचत नाही, पण आज आम्ही ब्लॉगची सुरुवात तर केली. बघू आज काय करतो आपण दिवसभरात. आज आहे सुट्टी, आज आहे रविवार, त्याच्यामुळे आजचा प्लॅन होता. आणि या ठिकाणी बंट्या उठलाय, विक्या झोपलाय आणि भाऊ चालला होता एकटा चहा प्यायला, पण दाखवून दिली नाही. नाही, मी एकटा गावून चाललो होतो माहिती का. मी पैशाची बचत करत होतो. तुम्हाला दोघांना नेला असते, मी 20-20 रुपये शिल्लक केली असते. मी एकला गेलो म्हणजे मी 20 रुपयेच जाणार, त्याच्यामुळे मी एकला चाललो होतो. पण मी जाता जाता तो मला विचारलं म्हणून तुला म्हणावं लागलं. पण आता मी 40 रुपये जाणार, 20 रुपये वाचणार, त्याच्यामुळे तू लवकर उठ आणि चाल, लवकर आपण चहा पिऊ. कसं शक्य चहा प्यायला आपण नाही येणार. आता मग 60 रुपये जाणार. चला लावा ताकद, लावा ताकद. आता आम्ही काय करणार माहितीये का? काय करणार आहे? एसके करायचा. स्वतःचा खर्च स्वतः करायचा. एसके करायचं, चहा प्यायची. चहा पाहणार का नाही सांगा. मी नाही पाहत. नाही म्हणजे आमच्याकडे पैसे नाही म्हणून दिली दाखवून बंट्या. म्हणजे तू म्हणलं बी नाही अगोदर चालतो का, मी म्हणलं कुठं चाललं तेव्हा तुम्हाला म्हणलं चहा प्यायला चाललो. चला बाबा, चहा पाहत असेल तुम्हाला, चल रे उठे. चालेल, लावा ताकद. चालू उठा. थांब 2 मिनिटं ब्रश करतो लगेच. थांब, लगेच ब्रश करून लगेच निघू. ब्रश करून लगेच निघू. थांब. ते ब्रश नाही करायचं, पटकन त्याला तिथून आलं. अरे ब्रश केल्यानं का जे आपल्या जे सकाळची लाळ असते ती शरीराच्या आत गेल्या पाहिजे, म्हणजे त्यांना माणूस अजून ताकदवर बनतो. तू जाऊ दे तिला, मी धुतो तोंड. थांब 1 मिनिट. आमच्याकडे होते काय हे पॉप दिवाळीचे फटाके, लसूण फटाका. आणि आता तुम्हाला एक जादू दाखवतो. इकडे तू इकडे होय आधी पुरा. आता मी फटाका इकडे पडणार, पण तुम्हाला आवाज काहीतरी वेगळाच येणार आहे. फटाका कोणता फोडवला, पण आवाज पहा कोणता यायला. हे आमच्या बाजूचे कुत्रे, एक कुत्री नाही कुत्रे, त्याची जोडी. आणि इकडून चाललो ना, रोज भूकते आम्हाला. आता इतके दिवस झाले आम्ही राहत ना, आता आमच्या संग मित्रता करून कॉलॅब घेतलाय ना, कॉलॅब घेतला पाहिजे ना. पण तो कॉलॅब घेत नाही. माणूस शांत चालले की ते काही म्हणत नाही. आपण जर गाडी अशी बुम केली ना तर मागं पळाल. आता मला काय म्हणायचंय, आता झाले 4 महिने झाले आम्ही इथं राहिलो. तुम्ही आमच्या सोबत मित्रता करा, पण ते काही ऐकायला तयारच नाही. आता पण आम्ही सगळे एकदाच होतो. आता आवाज येतो. कुत्र ते तिकडे डेस्कच्या पलीकडे बसले. एक पाय इथं झोपेले खाली त्याच्यात. एक झोपेले हे नाही. हा ह्यो माणूस आहे, ह्यो माणूस झोपेले. त्या पाय तुम्ही म्हणलं ना मॅ बया, स्त्री कायम किरकिर करत राहते. म्हणजे आता मला सांगा, ती तिच्यापासून किती लांब आहे, पण तरी तिला किरकिर करायची. तिच्या दारा पुढे आहे का, ती तिच्यापासून लांब आहे. त्याच्यामुळं स्त्री लय बेकार. लावा ताकद. ते कोणत्या याच्यात असो, स्त्री लय बेकार. लावा ताकद तुम्ही. चला चहा. विक्या कुठे? विक्या अच्छा, ब्रश करतोय. गाईस बघू शकता विक्याचा ब्रश. तर आता या ठिकाणी आम्ही झालोय सगळे मस्त की ब्रश वगैरे करून रेडी. आणि विक्या पण झाला रेडी. हे काय बोलला आता? चहा प्यायला गेल्यावर काय करायचं? चहा प्यायला गेल्यावर असं बोलतात का? कोण पाजणार आहे? दिली दाखवून. पहिली फुटेज आहे माझ्याजवळ. पहिली फुटेज आहे माझ्याजवळ. काय 20 रुपये खर्च होईल, आता 40 होईल, आता 60 होईल. अरे एवढा आहे का तू? पैसे वाचवा. कारण तुम अभी मैं तुमको एक ज्ञान देता हूँ. तुम लड़की के पीछे भागोगे, लड़की पैसे के पीछे भागी. तुम पैसा बचाओ, लड़की तुम्हारे पीछे भागी. तुम्ही जा, मी झोपतो. हे काटला बरं. हे बघा, हे ते वागेश भाऊ हे जे कंटिन्यू बघतो आमच्यावर. कोण? वहिनी दाखवतो. या इकडं या वहिनी या. काय त्या ठिकाणी आला आम्ही चहा प्यायला. हे बघू शकता. मला बी घे ना बिस्किट.
पैशाची बचत करायची. मग तू कशाला घेतलं? आपण दोघं भाऊ आहे, तो खाल्लं काय ना खाल्लं काय. पण ठीक आहे मम्मी खातो फक्त तू खातो बा तोंड बाय झालं काय एवढं नाही. झाली का दिली दाखवून बघा विक्या बी वाजता येतं चहा वेळेला लावा ताकद. कोई नशा तो कोई शौक मारते, चाय का असली मजा पीने वाले ही जानते. लावा ताकद. सकाळी सकाळी चहा पिण्याची मजा येते कसं खरी. तो काय करता या ठिकाणी आम्ही चहा वगैरे घेऊन बसलो होतो आणि ह्याच ठिकाणी आम्हाला बंटीने टाकून दिले आता की म्हणजे त्याने लगेच बोलून मी दाखवलं चहा पाहते तर लगेच अकाउंट करून दाखवलं लागला. अकाउंटला पैसे किती भावाकडे लय पैसे, मला पैसे दाखवले. लावा ताकद. पैसा पुरा विश्वात अंबानीकडे नाही आहे. एवढा पैसा आपल्याकडे. किती आहे तेवढा? हा? किती आहे? जो मोजल्या जाणार नाही असा पैसा आहे. जर कोणाला मोजता येत असेल तर कमेंटमध्ये नक्की मोजून सांगा पैसे किती आहे. बर तुम्ही हे पैसे मोजून दाखवले, हे पैसे तुमचे होत नाही. मग तर कोणीच नाही वाचणार, कोणी मोजून दाखवणार. जाऊन नाही मोजून टाकणार. हा लागत कोणी ते. पैसा अशी गोष्ट आहे. हा त्यात म्हणजे कधी गळते ती गळते. पैशासाठी माणूस काही करू शकतो. झालं आजचं एवढं बोलून 2 शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सोडून पडून जाऊ शकतो. आता या ठिकाणी आम्ही चहा वगैरे पिऊन आलो होतो तर बघू शकता बंटा परत इथं येऊन झोपला. त्याला तर नुसतं झोपायची सवय आणि इथं 12-1 वाजेपर्यंत झोपतो हा. रात्री 3 वाजेपर्यंत जागतो. कोणत्या पोरीला बोलतो काय माहित. आणि एक दाखवतो मला आमचा पैलवान बॉडी. आज रविवार तर फुल जोश आहे आज. लावा ताकद काय किती झाले? 48. अरे 48 काही ब्रेक मारू तू बावळे. ए बंट्या हे माहिती किती मारले? 48 एखादा. अरे पावळ्या असं नसतं मारत. अरे पा डिप्स. हा डिप्स पा भाऊचे डिप्स पा मार. हा 8 2 3 प्रोटीन घेतलं का? प्रोटीन घेतलं झालं होतं. बाजूचे डिप्स 8 कोणते डिप्स राहिला तू असे घरवाळ्यावानी? प्रोटीन खाल्लं का? प्रोटीन अरे हे काय आता सूर्यनमस्कार. कोणतं सूर्यनमस्कार चालू? अरे असं कोणतं काही नको करू बावळ्या. ते बाय ना गोरीला वाणी छाती. काही बावळा येते त्याला आखली तर भाग नाही काही नाही काही करतो. गाईज आमच्या पुण्याला खूप थंडी आहे. तुम्ही बघू शकता कसं वातावरण आहे. एवढ्या वातावरणात सुद्धा मला गोधडी घेऊन बाहेर निघावं लागतंय. म्हणजे तुम्ही विचार करू शकणार नाही इकडं थंडी किती आहे. काही का थंडी नाही गप्पा धरायला ते. चल मग चहा. चला तर चला आता आवरतो मी मस्तपैकी. तू पण आवर. स्टोरी लिहायला बैस. आज आपल्याला उद्या शूट करायचंय. स्टोरी तर लिहूच आपण, पण त्या अगोदर आज रविवार आहे तर आपण काहीतरी पुण्यातली एखादं चांगलं ठिकाणी आपण आता इस्कॉन टेम्पलला जाऊ थोड्या वेळाने. म्हणजे संध्याकाळी जाऊ. 1-4 वाजता बाहेर निघू आपण. आता दिवस बाहेर थोडंसं आपण एकदा ते हे बनवू झटपट पटापट लक्ष्मी घर के अंदर प्रसन्न होके आएगी. असं कर तसं कर सटासट. रांगोळी वाया घालवायची नाही. सासूबाई ओरडतात. हे बघ आमचा पहिलवान बॉडी बनव दाखव किती बनली. टाटापुढे अरे बाप. और इसी के साथ हम यहाँ पे रुकते हैं. आणि पसारा आवरते. अरे बटरफ्लाय अरे एखादा खोला. नाही ते या कंदर्भ थोडा आखड्या असं सर्दीनं असं झालंय ते. तर आता आवरूया मस्त पैकी. मी आता आंघोळ करतो. हे रूम पण साफ करून घेऊ आणि मग तू स्टोरी स्टोरीला बसन. भावाला जायचं कुठेतरी बाहेर पाहून भेटायला. मग मी पण आज भगवद्गीता वाचायला सुरुवात करतो आजपासून. आज मुहूर्त लागले माझं. बस रविवारचं मग आजपासून चालू करतो ना येड्या. मग रामपार झाला ना. आता किती वाजते सकाळी बघ ना. किती सकाळी वाचतो आता. ते बघू शकता आमचा विक्रम भाऊ आज सध्या सुट्टीचा चांगल्यात चांगला फायदा करून घेतोय. म्हणजे की जसं की तुम्हाला दाखवतो भाऊ डायरेक्ट लागलाय. हो पेटलाय फुल ऑन फायर. बरं हे झालं बाथरूम घासून घेतो. कोण तू? आज वार रविवार आणि हे सगळे रविवारचे काम. विक्रम मस्त. विक्रमने आज मनावर घेतलंय सगळ्या गोष्टी. पण तू काही म्हणतोय विक्याला नाही का बायकोला चांगली भेटणार. कारण विका घरातले सगळे आता विके हे झाल्यावर आपल्यासाठी खिचडी टाकणार. हो खिचडी टाकणार विके. त्याला बायको बरं भारी भेटेल. आणि जी बी त्याला बायको भेटेल ना ती एकदम लकी राहील. त्याच्यासाठी एवढी लकी राहील ती की विषयच आहे. अरे आणि तसं बंटेला चांगली भेटेल ना. बंटे ते खाल्ल्यानंतर भांडे घंटे धुवेल ना. कारण त्यांना बी सगळे कामात एक नंबर. नाही बायको चांगली लागतच नाही. मला बायकोच लागत नाही पहिले. नाही लागती
लागती वांटला पण बायको लागती. काय सांगतो, लग्न झाल्यावर मी बायको गेली कोण सांग पळून, तर मी काय करू? ते पुढचा भाग राहिला हा विक्याची बायको आहे, सईवंट्याची बायको पळून जाणार विक्यासोबत. एकट्याला सुखी राहा. सगळी मग माया काय नाही तर लोक काय काय नाही ते काय रिलेशन पांडे, हार्दिक पांड्या. सो काय आता या ठिकाणी वाजले संध्याकाळचे किती वाजले, 5:45 ना, 5:45 वाजले. आणि आजचा दिवस कसा गेला आम्हाला पण नाही कळला. सकाळी आम्ही साफसफाई वगैरे केली, दुपारी हे झोपले होते, हे अजून मी झोपलेच आहे आणि बाकी बी झोपले ते, मी बसतो होतो वाचत. आणि आता झाली वेळ आमची मंदिरात जाण्याची. आम्ही चाललो इस्कॉन टेम्पलला. आज वाटत होतं की जाऊ मंदिरात वगैरे म्हणून आम्ही निघतोय. मी आणि विक्रम चाललोय. याला चल म्हणलं, त्याला भाव लागतोय आता जास्त. सकाळी हवा आणि आता नाही म्हणतोय का बरं. मनातून इच्छा असली तर माणूस निघतो. मला मनातून इच्छा नाही आली त्याच्यामुळे नको वाटतं. ह्या गप्पा आहे फक्त या मनातून बिनातून एवढा गप्पा. आणि आता मी आणि विक्रम चाललोय. रेडी का? रेडी. येऊ का भाऊ? चालतो तू? नाही ते बी नाही. चल आता या ठिकाणी आम्ही निघालोय इस्कॉन टेम्पलला जाण्यासाठी. विक्रम आणि मी दोघं जण आपल्या ॲक्सेस वरती. आणि जाऊया मंदिरात आणि घेऊया दर्शन. तिथे गेल्यावर भेटूया आता. सो गाईज आता या ठिकाणी आलो आम्ही मंदिरामध्ये, म्हणजे आता चाललोय मध्ये, बाहेर गाडी वगैरे पार्क केली. आता जाऊया मंदिरात आणि घेऊया दर्शन. आणि बघू आरतीची वेळ काय वगैरे. जर आरती जर असेल आता तर आपण आरती पण अटेंड करून जाऊ. तर चला पहिले जाऊया मंदिरात. आणि मंदिर खूप जास्त भारी येतं, तर जाऊया. आमचे दर्शन वगैरे पण झाले आणि आम्ही इथे येऊन बसले मस्तपैकी. खूप भारी वाटतं इथं. कसं वाटतंय? खूप मस्त भारी वाटतं. थोडा वेळ बसूया आणि मग निघूया आणि जाऊया मग घरी. तर आता या ठिकाणी आलो आम्ही मंदिरातून मस्तपैकी दर्शन वगैरे करून. आणि आता रूमवरती पोहोचलोय. बाहेर जायचंय बरं. हे बाहेर जायला तर रेडी झाले. इकडे चला म्हणलं तेव्हा नाही रेडी झाला. म्हणजे पोट पाण्यात पाहावं लागेल ना काहीतरी. हा गप्पा आणि त्या गप्पा. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग? आणि आजचा दिवस आम्ही अशा प्रकारे स्पेंड केला जो की खूप जास्त इझी होता आणि सिम्पल होता. त्यात की असं एवढं इंटरेस्टिंग नव्हतं, मग थोडंफार होतं. तर कसं वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा.